गुड मॉर्निंग. आता वाजलेत 6:45 आणि माझा डबा बिबा सगळा झाला आहे. सुजित पण ऑफिसला गेला आहे आणि सूर्य बघा, किती सुंदर वाटतं यार हे. मी आत्ता सगळं किचन वगैरे आवरलं आणि बाहेर आले, म्हणलं एक राऊंड मारावा बाहेर आणि ब्लॉग पण चालू करावा, कारण आज आहे रामनवमी. तर मी आज केलाय शिरा. मस्त पहिल्यांदा शिरा केलाय मी घरी. आकांक्षा किंवा मम्मी पटकन करत होते शिरा नैवेद्याला वगैरे, तर मी कधी केलंच नाही. मी आज पहिल्यांदा केलं शिरा आणि इतकं छान झालं आहे, कारण सुजितने खाऊन बघितलं, त्याने नैवेद्य पण दाखवला आणि म्हणला छान झाला आहे. आज रामनवमी आहे, त्याच्यामुळं मी काहीतरी गोड करायचं म्हणून शिरा केला आहे. आणि मी आता अशी टेरेसवर बोलते इकडं. एखादं म्हणाल हिला काय चाललं आहे, तर आज आहे रामनवमी. तर आमचं बहुतेक चाललं आहे की संध्याकाळी इथल्या जवळच्या मंदिरात वगैरे जायचं रामाच्या. तर बघू आता, तो पण ब्लॉग घेईलच मी, काय होतं आहे. आणि तुम्हाला आधीचे ब्लॉग कसे वाटले नक्की सांगा. आणि तुम्ही मला सजेशन देत नाही यार, सजेशन द्या. व्ह्यूज तर खूप जास्त येतात ब्लॉगला, पण तुम्ही सबस्क्राईब का नाही करते. जर माझे इन्स्टाचे फॉलोअर्स जर बघितले तर 500च्या वर आहेत आणि मी स्टोरी टाकते, तर तुम्ही स्टोरी पण बघता. जर 500 लोकांनी सबस्क्राईब जर केलं, किती चांगलं होईल. तुम्ही हे पुण्याचं काम का नाही करत आहे, काय माहिती. फक्त बघून जातात. बघायला मजा येते सगळ्यांना, पण सबस्क्राईब करायला नको वाटतं. तर असं आहे सगळं, ठीक आहे. आणि यूट्यूबला पण माझे 200-300 व्ह्यूज आहेत. त्या लोकांनी जर सबस्क्राईब केलं तर काय होईल. आत्ता सबस्क्राईब करा यार, काय तुम्हाला पैसे नाही. एखादं काहीतरी नवीन करतंय, काहीतरी पुढं जातं, तर त्याला पुढं जायला एनकरेज करा, सबस्क्राईब करा किंवा कमेंट करा. चांगले विचार ठेवा यार, चांगले विचार ठेवा. तर चला, आता मस्त मॉर्निंग झाली आहे, खूप छान वाटते. आणि बघू आता आज काय घेता येईल मला. 2 दिवस काही मी ब्लॉग नाही केला, कारण माझ्या आधीचे ब्लॉग पेंडिंग आहेत. अजून मला पंढरपूरचा पार्ट 2 पण टाकायचा आहे, तो आज टाकेल मी नक्कीच. आणि रामनवमीचा ब्लॉग एकदम छोटा सिंपल. आम्ही जाणार आहे आज बाहेर, तर तिथं काय काय होईल ते तुम्हाला दाखवते मी. तर चलो, आता मी स्वयंपाकमध्ये काय केलं आज, भेंडीची भाजी, शिरा, पोळ्या असं केलं आहे. आता काही टेन्शन नाही, पूजा पण झाली. आता निवांते मी. आम्ही काल सगळं इथलं ओटा वगैरे धुवून घेतला, सुजितने मी. आणि छान वाटतं. सुजितने असं तोरण पण लावले, रामनवमी आहे म्हणून तोरण पण लावले, कारण आम्ही ह्याला नव्हतो, पाडवायला नव्हतो. आणि आमची तुळस मस्त. चला आता जाऊया आपण आत. मस्त आलाय सूर्य, चंद्र पण दिसतो इथून आवाज, सूर्य पण दिसतो, किती छान. हे बघा, आमच्या दरवाजातून दिसतं सूर्य. सूर्यदेव दर्शन देतात. आणि इथं जेव्हा येतो ना वरती, तेव्हा सगळा उजेड आतमध्ये येतो, आपल्या घरात येतो, किती छान. आणि पूजा पण झाली आज. मी निवांत यार. हे बघ, आज मस्त पूजा झाली आणि अशी लाइटिंग केली आहे. बघा बघा बघा, सुंदर. तर चलो, अभी देव उठलेत, मी झोपणार आहे. म्हणजे मी पडणार आहे आता जरा वेळ, कारण कंटाळा आला आता मला. मी शिरा पण केला, भाजी पण केली, पोळ्या पण केल्या. ओके. आणि मी आज देवाची सगळी भांडी धुणार आहे छानपैकी. सगळी साईडला काढून ठेवलीत मी इथं. आठवड्याला वगैरे मी धुत असते भांडी सगळी देवांची. आता थोड्या वेळाने, अगो बाई, आमच्या आहोंनी आज तेलाचा दिवा लावलाय. ठीक आहे, तुपाचा दिवा असतो सकाळी आणि संध्याकाळी तेलाचा दिवा असतो, असं आहे. पण आहे की दिवा तिथं, ठीक आहे. बच्चे से भूल हो गई, माफ कर दो. तर चला आता जाऊ दे, पूजा केली, मनोभावे त्याला महत्व आहे, लक्षात ठेवा आता इथून पुढे. चला आता बाय. हॅलो.
तर आता मी ठेवला आहे चहा आणि मी आता उठले. तर मला आता करायची आहे स्वच्छता, कारण त्याच्या मागं खूप मोठं कारण आहे. कारण माझे मम्मी पप्पा येतात आणि मेन म्हणजे माझी मम्मी येते, तिला इतकी स्वच्छता लागते. म्हणजे मी माझं घर खूप स्वच्छ ठेवते, खूप स्वच्छ ठेवते. अजिबात धूळ बीळ येऊन नाही का येऊन देत नाही. सगळी हे शेल्फ वगैरे आहेत ते सगळे पुसते मी रेग्युलर 2-2 दिवसांनी. मला धूळ अजिबात आवडत नाही. पण मी जशी बघते त्याच्यापेक्षा डेंजर बारीक डोळ्यांनी माझी मम्मी बघती. त्याच्यामुळं मला स्वच्छता आज केलीच पाहिजे. तर मी आज काय केलं आहे, आज मला आज कपडे कमी आहेत म्हणजे धुवायला. तर मी आज बेडशीट धुवायला काढणार आहे आणि उषा कवर धुवायला काढणार आहे. मी दर आठवड्याला बेडशीट आणि उषा कवर चेंज करते आणि धुते. आणि भिंतीवरच्या जाळ्या वगैरे पण सारखं माझा हात असतो असा भिंतीवर झाडून काढायला. तर अशी डीप क्लिनिंग कधीतरी मी करते, पण अशी माझी वरवरची क्लिनिंग रोज असते चालू. कारण मला घाण अजिबात आवडत नाही. तर मी आता काय करणार आहे, आज कपडे म्हणजे सगळे बेडशीट उषा कवर वगैरे सगळं साफ करणार आहे. आणि इथले शेल्फ पण उद्या पुसून घेईल किंवा आजच पुसून घेईल, कारण मला आज खूप काम कमी आहे. कारण आमच्या आहो गेलेत पूजा करून, त्याच्यामुळे मी निवांते आज. तर मी बहुतेक आज स्वच्छताच करेल. माझ्या फरशा वगैरे रोज पुसणं असतं, रोज मी इथलं साफसफाई करते, रोज मी किचन वाटा वगैरे सगळं आवरते. परत रोज मी त्या गाद्या वगैरे काढून त्याच्या खालचं झाडून सगळं घेते. पण मम्मीचे डोळे एकदम तीक्ष्ण आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आज डीप क्लिनिंग करावीच लागणार आहे. नाही तर मला म्हणेल ती, कुठल्या घाणीत राहते, कशी राहते, काय राहते, मी तुला हेच शिकवलं का, असं तसं. तर आपल्याला आज क्लिनिंग करायची. आपल्याला म्हणजे मला स्वतःला करायची आहे क्लिनिंग, मला घर स्वतःचं क्लीन करायचं आहे. तर बाकी सगळं क्लीन आहे, फक्त मला आता हे शेल्फ वगैरे पुसून घ्यायचे. आणि खिडक्या, परत बेडशीट, फरशी मी आता रोज पुसते, कारण धुळीमुळं मला रोज पुसावी लागते. इतक्या छान फरशा, अजून पण असं वाटते की पुसल्यासारख्या वाटतात फरशा. पण आम्ही सॅटिस्फाय नसतो, कारण आम्हाला स्वच्छतेची खूप आवड आहे. त्याच्यामुळे आम्ही सॅटिस्फाय नसतो ह्या फरशांसाठी. तर मी रोज पुसते, रोज सगळं क्लीन करते, सगळं आवरून ठेवते. मला टापटीप घर आवडतं, चकाचक एकदम, अजिबात धूळ नाही, काय नाही, घाण नाही, असं घर आवडतं. तसंच मी ठेवते आता. आणि मी आज काय करणार आहे, हे जे आहेत सगळे त्याच्या आतमधली सगळी क्लीन करणार आहे. देवाची भांडी पण घासायची आहेत मला आज, मी मागाशी बोलले, कारण मी दर आठवड्याला भांडी घासते देवाची. आणि दर आठवड्याला नाही, आठवड्यातून 2दा किंवा आठवड्यातून एकदा माझ्याकडे एक लिक्विड आहे, चांदीचे देव आहेत. तर चांदीच्या देवांसाठी एक लिक्विड आहे, त्याने मी लिक्विडनी ब्रशनी चांगलं घासते देव. कारण सारखं पाणी लावून ते गंध लावून खराब होतात देव, त्याच्यामुळं मग मी अशी घासते ब्रशनी छोट्या. तर चला आता आपण चालू करू. मी आता कपडे भिजवते पहिले सगळे, म्हणजे व्यवस्थित निघतील बेडशीट वगैरे. आणि बाकीचे दुसरे बेडशीट आहेत माझ्याकडं, तर ते चेंज करून टाकू आपण. तर चला. आणि माझ्या मम्मीचं एक वाक्य आहे फेमस, की म्हणजे आता हे कोणी पर्सनली घेऊ नका किंवा काय, पण माझी मम्मी मला नेहमी सांगते की बाईचं स्वच्छतेचं म्हणजे स्वच्छपण किचन वाट्यावरूनच कळतं आणि तिच्या भांड्यांवरून कळतं. तर माझी मम्मी दर महिन्याला भांडी घासायला काढते, दर महिन्याला फरशी असते, दर महिन्याला आमची स्वच्छता असते. आणि त्या चांगल्या सवयी आम्हाला पहिले म्हणजे असं वाटायचं की का मम्मी तू एवढं करते, आहे आपलं घर स्वच्छ, खूप स्वच्छ आहे. म्हणजे आमच्या घरात धूळ पण नसायची, पण ते आमच्या डोळ्यांनी दिसायचं तसं आम्हाला, पण मम्मीच्या डोळ्यांनी खूप धूळ असायची. मग तिचे जे काम करायची पद्धत होती ती आता आमच्या अंगात यायला लागली. जसं मी इकडं आले तसं, म्हणजे नकळत आपण कधी आईसारखं होतो, आपल्याला पण कळत नाही. आणि खरंच म्हणजे मी तर म्हणेल चांगले गुण आहेत हे स्वच्छतेचे, खरंच चांगले गुण भेटलेत मला, आणि त्याच्यामुळं ती सवय लागली मला. आणि आमची मम्मी पण सुगरण आहे, तर त्याची मम्मीच्या हातची चव आमच्या दोघींच्या हाताला आली, आकांक्षाला मला. दोघी खूप आम्ही छान स्वयंपाक करतो. आणि माझी मम्मी तर एक नंबर स्वयंपाक करते, खूप छान स्वयंपाक करते माझी मम्मी. आम्ही तिला सुगरण म्हणतो. आणि तिच्या हातचे गुण आमच्या अंगात आलेत, आणि तिची जी सवय स्वच्छतेची ती पण आमच्या अंगात आली. त्याच्यामुळे आम्ही छान स्वच्छ राहू शकतो आज. आणि थँक्यू मम्मी.
कधी आपण आईसारखे बनतो आपल्याला पण कळत नाही लग्न झाल्यावर. सेम आईच्या सवयी, सेम आई कशी करते आपली स्वयंपाक सेम तसं करणार. आई ह्या डब्यात हे ठेवायची, छोट्या डब्यात हे ठेवायची, सेम तशा आपण पण तसंच ठेवतो. म्हणजे सेम मम्मीसारखं होऊन जातो आपण. आणि मम्मी पहिले आपल्याला ओरडती की हे करत जा ते करत जा, आपण ऐकत नाही. पण ते आता खूप उपयोगी होतं लग्नानंतर किंवा नंतर बाहेर पडल्यानंतर. तर थँक्यू मम्मी, आम्हाला चांगल्या सवयी लावल्याबद्दल आणि स्वच्छतेची आवड निर्माण केल्याबद्दल धन्यवाद. तर चला, आता स्वच्छतेवरून खूप ज्ञान झालं, आता ॲक्च्युअल प्रॅक्टिकल करू आपण. स्वच्छ मी चहा ठेवला, मी पहिले चहा पिणार आहे, पाणी पिलं, चहा ठेवला आहे, पहिले चहा पिणार आणि मग स्वच्छता मोहीम चालू. म्हणजे मी काय एवढी करणार नाही आहे, पण करणार आहे मी हळूहळू. आणि आता आमचं दूध नासत नाही कारण आम्ही रात्री तापवून ठेवतो. आठवणीने. चहा पिते मी. आज शिरा केलाय यार, पहिल्यांदा शिरा केलाय, पहिल्यांदा. थोडाच ठेवलाय मला, मी एवढाच ठेवला, बाकी डब्यात दिला, बाकी नैवेद्याला ठेवला आणि थोडासा मला ठेवला चवीला. आणि भेंडीची भाजी पोळ्या. ओके, स्वयंपाक इज डन. संध्याकाळी आम्ही जाणार आहे फिरायला आणि आम्ही येणार पाणीपुरी खाऊन. तर चला आता मी आवरते आता पटपट पटपट. बाय. ओके, आता माझं निम्म्यापैकी सगळं झालेलं आहे. बाबा, ही मी सगळी भांडी काढली होती. ही साखरेची वगैरे, चहा पावडर, कॉफीची भांडी. हे जे काल निघली होती भांडी ती, ही देवाची भांडी किती छान दिसतात आहेत, चमकतात आहेत. आणि ही एक अशी भांडी आहेत माझ्याकडे. आमची मम्मी अशी ओरडती मध्ये हात लावल्यावर. मध्ये हात लावून देत नाही भांड्यांना कधीच. तर सगळं झालं आहे. मसाल्याचा डब्बा पण मी घासलेला आहे, मसाले सगळे काढून ठेवलेत साईडला. मसाल्याचा डब्बा पण ओके झाला आहे, सगळं झालं आहे. आता हे पण छान लावलं आहे, बघा बघा बघा, छान छान छान. आता ही भांडी सगळी इकडे आहेत निम्मी, त्याच्यामुळं इकडं कमी दिसतात आहेत, पण लावलेत बऱ्यापैकी छान. आता हे बघा, इकडं सगळे काचेचं ठेवले, इकडं पण काचेचं. वरती मोठी मोठी पातेली आहेत, प्लॅस्टिकच्या दुरुड्या आहेत माझ्याकडं, डब्बे, स्टीमर, इकडं ग्लास. तर आता मी करणार आहे आंघोळ. काय करावं तेच कळत नाही. मी खाऊ पहिले का आंघोळ करू? आता वाजलेत 12 वाजत. आज मी निवांत आहे, आज मी घरासाठी वेळ. आज मी काही आंघोळ बिंघोळ करत बसणार नाही. पहिले मी साफसफाई करणार, कारण इतकं गरम होतंय. आंघोळ करायची, परत साफसफाई करायची, परत घाण व्हायचं. कोणी सांगितलं? त्यापेक्षा पहिले साफसफाई करा, मग निवांत आंघोळ करा. कारण आमच्या देवाची पूजा झालेली आहे, मला टेन्शन नाही आहे. तर मला असं वाटते पहिले मी खाऊन घ्यावं, मग सगळं झाडून घ्यावं, टेबल आवरावा, आणि मग मी निवांत आंघोळीला जाऊन मला बादल्या वगैरे पण धुवायच्यात जरा. असं नाही मम्मी येणार आहे म्हणून, पण माझा आठवड्यातून एकदा बादल्यांवरून हात वगैरे फिरवते मी, म्हणजे चांगल्या घासते मी. परत यार काय गरम होतंय, डेंजर गरम होते, डेंजर. पाऊस पण पडत नाही आहे, खूप ऊन आहे बाहेर, खूप जास्त भयानक. मी डोक्यावरून आंघोळ केली कारण खूप घाम आला मला. आता झालं आहे माझं सगळं आवरून. आता मी निवांत बसणार आहे, काहीच करणार नाही. आता मस्त फॅन लावणार आणि फॅन खाली बसणार. फॅन खाली नाही, फॅन पुढे बसणार, कारण आमच्या इथं ना सगळीकडे वरती PUP आहे. त्यांनी फॅनसाठी दिलंच नाही आहे काय. कुठं लावायचा फॅन आम्ही? आणि त्यांनी ना असं करून ठेवलं आहे. इथं लावत होते काय माहीत, असला फॅन हॉटेलमध्ये जो असतो तो फिरता फॅन, तसला लावायला लागेल. नुसते PUP करून ठेवले. फॅनसाठी ठेवायचं ना मध्ये इथं जागा, पण ठीक आहे. काय सगळ्या रूममध्ये PUP आहे, सगळ्या रूममध्ये. एका ठिकाणी पण त्यांनी फॅनसाठी जागा नाही दिली, इकडे पण नाही दिली. बहुतेक मला असं वाटतं इकडं त्यांनी आहे ना, हे इकडं बघा इथं दिले, पण तसा तो हॉटेलमधला फॅन असतो ना वरचा, आय थिंक तसाच. किंवा हे घर AC साठी बनले.
फॅनसाठी जागा नाही इकडे, AC साठी जागा आहे. AC लावायला पाहिजे इकडं. त्यांनी बहुतेक AC लावला असणार आहे, फॅन नसेल लावला तर. पण थंडीत खूप जास्त गार लागतं इकडं आणि उन्हाळ्यात खूप गरम होते, कारण इकडं अशावरती काचा आहेत त्या सगळ्या गरम पडतात आणि गरम होतं. तर आता वाजले 2. आता मी निवांते. मी इकडे सगळे डबे पण काढून ठेवलेत आणि तिथलं सगळं रिकामं केलं, झाडून घेतलं. आता पुसून मी आत्ता काहीच घेणार नाही आहे, पुसून मी डायरेक्ट संध्याकाळीच घेणार आहे. आणि मला 5:30पर्यंत आवरून ठेवायचं आहे, कारण आम्हाला जायचं बाहेर. आणि मी जर आवरलं तर सुजित 5 मिनटात आवरेल, त्याच्यामुळं. आणि हे आम्ही नवीन केलं आहे, हे मी पंढरपूरवरून आणले, माझ्या नंदेने केलं आहे तयार. आणि आम्ही इथलं असं लावलं आहे, असं छान वाटतं ते. वेगळा आरसा होता पण आता वेगळा लावला आहे आम्ही. हाय हॅलो. तर आम्ही आता चाललो आहे राम मंदिरात आणि मी सगळं आवरलं आहे. आणि आम्ही केले ते दडपे पोहे. आज पहिल्यांदा मी दडपे पोहे केले ते. सुजित फक्त म्हणला दडपे पोहे कर, आणि मला काही येत नाही दडपे पोहे. मग मी रेसिपी बघितली आणि मग मी केले दडपे पोहे. तर आता आम्ही निघालो आहे, सगळं माझं आवरलं आहे, छान मस्त आवरलं आहे. आणि दिवाबत्ती पण केली. आता आम्ही चाललो आहे भीमा कोरेगावमध्ये, रामाचं मंदिर आहे वाटतं, तिथं चाललो आहे. ही बाहेरून किती घाण दिसतं नाही घर, वेगळंच वाटतं, पण आतून किती सुंदर घर आहे. बघू नका इकडे, इग्नोर करा. इकडून एंट्रन्स आहे आमची. बघा कसा काढला आहे शूज बहुतेक ह्याने व्यवस्थित काढला असेल. इथली लहान पोरां खेळता बहुतेक चपला विस्कटल्या असणार आमच्या. छान वाटते ना तोरण. जर तुम्हाला बॅग आणि बॅगची लिंक हवी असेल तर DM करा, खूप छान बॅग आहे. तर चला आता पुढं काय होतं तुम्हाला दाखवतो. आणि मी घेणार आहे माझ्या पप्पांसाठी शर्ट. आम्ही दोघांकडून शर्ट घेणार आहे पप्पांना, कारण पप्पांचा आला आहे बड्डे. तर त्यासाठी पण आम्ही चाललो आहे आणि दर्शनाला पण चाललो आहे. आणि येता येता पेटपूजा करून येणार आम्ही, पाणीपुरी वगैरे खाऊन येणार. हो ना. तर आम्ही आता मस्त खाऊ येणार, खाऊगल्ली करून येणार, कारण आमच्या दोघांना पण खायला आवडतं. चला आता तुम्हाला दाखवते आता काय होतं आणि रामाचं मंदिर कसं आहे. हा म्हणला आहे खूप छान मंदिर आहे, बघू आता, लेट्स सी. चलो. ओके, आमच्या घरापाशी एक मस्त कृष्णाचं मंदिर आहे. बघा कृष्ण किती सुंदर आहे. आणि आम्हाला माहीत नव्हतं, आम्हाला असं ह्याला वाटलं की रामाचं मंदिर आहे, म्हणून आम्ही आलो. मग त्या काकू म्हणल्या रामाचं मंदिर नाही आहे, कृष्णाचं आहे, कृष्ण आणि राम एकच आहे. मग ठीक आहे चला पाया पडून जावं. आता बघू रामाचं मंदिर कुठं, कसं आहे ना मंदिर. अगं बाई इकडे शंकराचं मंदिर आहे. तत्वाच्या ज्योती लावल्या जाणार. आपण लावत आहे. हे मला प्रसाद भेटला देवाने. मी पाया पडले तर मला हे लागलं, फुलाची पकडी लागली आहे ना सुजू. तर आता आम्ही चाललोय घरी. ओके, आम्ही आलो इथं कॅफेमध्ये, प्राईड कॅफे. आमच्याच एरियामध्ये, इकडं आमचं घर आहे ह्या पलीकडच्या साईडला. आणि इथं आहे ना, इथं चप्पल काढून यावं लागतं. हे चिकन गोल्डन पिझ्झा इथं आहे ना चप्पल काढून यावं लागतं, अशी पद्धत इकडं. पण छान आहे कॅफे, है ना सुजित. मी असं पहिल्यांदाच बघितलं आहे कॅफे. बर्गर पिझ्झाच करू का काय करायचं, सँडविच खायचं ना. सँडविच पण आहे, बर्गर पण आहे, पिझ्झा पण आहे. आणि म्हणलं तर फ्रेंच फ्राईज काय कर, सगळं एक घे. सगळं एक घेतल्यावर आधी माझं पोट गच्च झालंय राव. कशामुळं, काय खाल्लं तू. मग असं ते हे खाल्लं नाही का आपण, पोहे. किती छान लागलं मला हे कुंकू. तर आम्ही आलो आहे आमच्या एरियातल्या कॅफेमध्ये. आणि इथं एक पद्धत आहे, फक्त चप्पल बाहेर काढून मध्ये एंट्री करायची.
तरच तुम्हाला खायला भेटेल. सुईत म्हणतोय तर काय पंगत असते का? पिझ्झाची पंगत. तर आम्ही आलो इकडं, आता बघतो Delicious काय मागवतो काहीतरी. फ्राईड कॅफे नाव आहे का? डिलिशियस पिझ्झा द प्राईड कॅफे. चला आता, छान आहे पण ॲम्बियन्स छान आहे. काय घ्यायचं सांग की. थांबा आता आम्ही मला काय वाटतं माहिती का, आम्ही काय करू डिस्कशन सँडविच घेऊया आणि पाणीपुरी खाऊ. पिझ्झा खायचा काय नाही, काय करायचं मग. काय आवडतं ते मी तर म्हटलं सगळं एक एक मागू. शाळे. थांब सगळ्यातलं आता. एक आजच एक. आता मी काय करते, माझ्या हातामध्ये घेते जरा ते आणि बघते आणि मागवते. बाय. ठरवा लवकर ठरवा. व्हेज ग्रिल सँडविच घेऊ आपण एक. ओके डन. आणि पाणीपुरी खायची विसरू नको. असती जागा त्याला, पाणीपुरीला कधी पण जागा असते. अगं छकुले. अरे कॉम्बो इकडे थांब जरा. आय कॉम्बो. ओके, आता आम्ही घेतले सँडविच, कारण आम्ही घरी जाऊन खाणार आहे फ्राईड राईस. सुजित विसरलं का फ्राईड राईस? बनवणार मी काय केलं, राईस लावला आहे, कारण म्हटलं किती उशीर लागतो आहे काय म्हणून. तर आता आम्ही मागवलं आहे सँडविच बाबा, आणि आम्ही बाहेर जाऊन पाणीपुरी पण खाणार आहे. पाणीपुरी पण घालणार आहेत आमच्या आहो आम्हाला. चला आता वाचा ना. पलट पलट पलट, आता पलटल जाऊन पुढे. आता एक शेवटचं पलटला. ओके, आता झालं आहे डे 2. म्हणजे आम्ही काल मंदिरात वगैरे गेलो होतो, खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही इथून गेलो मंदिरात, इथं जवळच एक कृष्णाचं मंदिर आहे, तिथं पण जाऊन आलो. तिथून आम्ही रामाच्या मंदिरात गेलो. रामाच्या मंदिरानंतर ज्यांच्या घरी आम्ही गेलो होतो काल, सुजितचे फ्रेंड आहेत त्यांची शाळा आहे, म्हणजे प्री प्रायमरी स्कूल अशी टाईपमध्ये शाळा आहे. इतकी छान मेंटेन केली त्यांनी, इतकी छान मेंटेन केली. तिथं मला जास्त काय बोलता नाही आलं, तर त्यांनी खूप छान मेंटेन केली. आम्ही तिथंच त्यांनी आम्हाला दाखवली ती शाळा वगैरे सगळं. ग्राउंड त्यांनी केलं आहे. परत त्यांच्या घराच्या साईडला मोगऱ्याचं झाड, चाफ्याचं झाड, बंगला आहे त्यांचा. इतकं छान मेंटेन केलं आहे यार त्यांनी, खरंच. मी गेल्याच बघितलं की इतकं स्वच्छ घर, म्हणजे मी अशी तारीफ पण केली त्यांच्यापुढं की तुम्ही घर खूप छान ठेवले. म्हणजे काही नाही, फक्त घरात एक सोफा आणि TV कॅबिनेट होता, पण इतकं प्रसन्न वाटत होतं घरात. काही जास्त POP नाही, काय नाही, पण तरी पण प्रसन्न वाटत होतं, कारण तिथं समर्थांचं अधिष्ठान पण होतं, त्याच्यामुळं पण एक प्रसन्न वाटलं. जे बैठकीला जात असतील त्यांना माहिती असेल समर्थांचं अधिष्ठान, तर ते पण होतं. तर मी इथं वाटलं तर फोटो टाकेल, पण खूप छान त्यांनी घर ठेवले. दोघंच राहतात पण खूप छान घर केले. आणि प्लस त्या ज्या आहेत त्या टीचर म्हणून पण जातात शिकवायला, 9 ते 2:30 असतं, तरी पण इतकं सुंदर घर, बापरे. आणि त्यांच्या असं पॅसेजमध्ये ना एका साईडला गार्डन केलं होतं छोटंसं, त्यात अशी बरीच झाडं लावली होती, आणि बाहेरच्या साईडला मोगऱ्याचं झाड. इतक्या कळ्या होत्या, जवळजवळ 1000 कळ्या असतील, एवढं झाड ते भरलं होतं. आणि त्यांच्या घराच्या साईडने सगळी चाफ्याची झाडं होती. खूप छान. माझ्या पप्पांना तर असं खूप आवडतं घर, आणि मला पण पर्सनली असं घर आवडतं की असं घर आहे आणि इकडं अशी बागेसाठी जागा ठेवली आपल्याला. आणि त्याच्याच मागं त्यांची शाळा आहे स्वतःची. खरंच काही जण खूप हुशार असतात, काही जण खूप छान घर मेंटेन करतात, खूप स्वच्छता ठेवतात. आणि खरंच स्वच्छता म्हणजे डोकं लावून घर करतात, आणि ते तसं ठेवतात, मेंटेन पण करतात. ते खूप महत्त्वाचं आहे, मेंटेन करणं घर. आणि बागकाम वगैरे एवढं वेळ नसून पण एवढ्या गोष्टी करतात, त्याला खूप महत्त्व आहे. कारण त्या टीचर म्हणून जातात, अख्ख्या शाळेची जबाबदारी त्यांच्यावर. तरी पण घर स्वच्छ यार मांडलं पाहिजे. आणि त्या एरियामधले सगळे बंगले खूप सुंदर होते, खूप सुंदर होते. तर आम्ही तिकडे गेलतो. हॅलो, मॅचिंग. तर आम्ही चाललोय आता मॉलला शॉपिंग करायला. आमच्या आहो मला शॉपिंग करून देणार आहेत. येस. है की नाही? येस. कपडे, अजून
मॉलमध्ये जे भेटेल ते घेणार. सगळं. सगळं. चला काही नाही, आम्ही ते आशीर्वाद मॉल पण आहे, आठवते ना? कुठला पंढरपूरला. हां, आम्ही जाणार आहे तेल आणायला. आम्ही आता आवरून बिवरून चाललोय तेल आणायला. आणि आपल्याला काय आणायचं? ऑइल आणि तेल, डाळ. हा. डाळ आणायची, डाळ, तूर डाळ, कारण तूर डाळला संपली आमची. आणि बाकी आहे मूग डाळ वगैरे सगळं सगळं किराणा मला आहे आमच्या घरी. फक्त मला तेल आणि हे आणायचं आहे. अजून काय घ्यायचंय? मला असं वाटतं कॅन्डस घेऊन यावं काय तेलाचं. अर्धा किलो तेल आणणार. पुरतं आहे आम्हाला तेल बरं का, तसं बघायला गेलं तर. म्हणून आम्ही तेल पिशवी जास्त आणतो, खाऊ नका म्हणजे. म्हणून आम्ही पिशवी आणतो. तर चला तुम्हाला दाखवते आमच्या इथला मॉल. चलो. ओके, आता आम्ही आलो आहे. आम्ही प्लॅन चेंज केला. GS मॉलला नाही गेलो, एस मार्टला आलो आहे. तर चलो आम्ही आलो आहे भांड्यांच्या सेक्शनमध्ये, कारण आम्हाला भांडी खूप आवडतात. हे घ्यायचे आम्हाला, पण कॉस्टली वाटते मला. जरा सर्वे केला पाहिजे ह्याचा. किती क्यूट भांडी आहेत यार, पण खूप महाग आहेत. छोटी छोटी भांडी म्हणजे बघ ना. आम्ही आता तेवढंच घेतले, कम्फर्टच्या पुढे घेतलं. आम्हाला अजून काय घ्यायचं आहे? खूप काय काय इथं. हे बघ सुजित, गिफ्ट वगैरे द्यायला पण खूप छान आहे. तिकडचं सेक्शन सगळं गिफ्ट द्यायला आहे ना सुजित? हे बघ, हे किती छान आहे बघ द्यायला. हो, मस्त आहे. गिफ्ट सेट, इडली पात्र पण बऱ्याच गोष्टी आहेत इकडं. हो, नॉनस्टिक तवा आहे बघ. आम्ही घरी आलो, बाहेर एक पाल आणि बघा घरात खाली पाले. शी, माझा आवाज बघताय मी इथून पळत आले. चप्पल पण तिथे फेकली मी. सुजित मार तिला. सुजित तिला बेशुद्ध करून बाहेर सोड. असं करू का? शी यार, माझी बहीण असती ना आता, तिने आत्ता मारली असती. नको टाइमपास करू, जा. हॅलो. तर आधीची क्लिप तुम्ही बघितली असेल, आधीचा सगळा गोंधळ तुम्ही बघितला असेल पालीचा. तर कालपासून डोक्यातून जात नाही आहे ते, आणि ती जागा बघितली की ती पाल आठवते. तर चला जाऊ दे आता, काय ती गेली आहे पाल. तिचा व्यवस्थित कार्यक्रम केलेला आहे आम्ही. ती पाल गेलेली आहे, टेन्शन नाही आता, आणि ती परत कधीच येणार नाही आता. तर आज येणारे आकांक्षा आणि मम्मी, त्या दोघी पण घरातून निघाल्यात, उशिरा निघाल्या, पण ठीक आहे. मला वाटलं आत्तापर्यंत त्यांनी यायला पाहिजे होतं घरी, उन्हाचं वगैरे लवकर आल्या असत्या. पण आता त्या निम्मे वाटत आहे, आता येतीलच अर्धा एक तासामध्ये. आणि त्यांना यायला, माझ्या मम्मीला यायला 4 महिने लागले आमच्या घरी. कारण ते विचार करतात, लोक काय म्हणतील मुलीच्या घरी गेल्यावर, असा विचार करत बसतात. आणि मला हे बिलकुल पटत नाही की मुलीचंच घर आहे यार. जसं मुलाचं घर असतं, सासू सासरे येतात, तसं पण हे मुलीचंच घर आहे. मग आईवडिलांनी का नाही यायचं? यायला पाहिजे मम्मी पप्पा तुम्ही, कारण तुम्ही जवळ आहेत म्हणून. आई पप्पांना पण बोलवत असते मी पंढरपूरवरून, पण ते येत नाही, कारण त्यांच्या मागं ड्युटी, दुकान, ह्या गोष्टी असतात. त्यांना 2-3 दिवस सुट्टी घेऊनच यावं लागतं. तर ते पण लवकरच येतील, बघू आता. त्यांना सांगितलं आम्ही लवकर या म्हणून, तर येतीलच. पण माझे मम्मी पप्पा जवळ राहतात यार, त्यांनी तरी यायला पाहिजे. कोणत्या मुली रिलेट करतात नक्की सांगा मला, कमेंट करा. यायला पाहिजे का नाही घरी? आणि मला असं आवडतं सगळ्यांनी छान राहिले, छान एकत्र आले, दोन्ही फॅमिली एकत्र आल्यात, मस्ती केली, असं आवडतं मला. तर चला आता माझं सगळं झालं आवरून, झाडलोट झाली, सगळं गाद्या वगैरे आवरून झाल्या. आता मी पिते चहा आणि मी करणारे लवकरच अंघोळ. तर चला आज काय होतं दाखवते तुम्हाला मी. बाय. कमेंट करा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय बघायला हवं आहे, नक्की करा. मी पण नक्की ट्राय करेल. तर मला एक सजेशन आले की लॉंग फॉर्मॅट व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओकडं लक्ष दे. तर तुम्हाला काय वाटतं, मी शॉर्ट व्हिडिओ चालू करावे का? डेली ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ, म्हणजे लॉंग पण येतील पण शॉर्ट पण चालू करावे का काय, असं वाटतं आहे मला. माझं डेली रुटीन वगैरे दाखवेल मी. तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं आहे. तर चला आता, आणि शनिवार रविवारचा ब्लॉग एकच येईल, कारण मम्मी पप्पा उद्या येणार आहेत. तर तेव्हाचा ब्लॉग होईल, आणि संडेचा आम्ही जाणार आहे फिरायला, तो एक ब्लॉग होईल. तर बघू आता, जर एकत्र केलं तर एकत्र करेल, नाही तर मग सेपरेट करेल. तर चलो.
बाय. सबस्क्राईब करा जाऊन पहिले. संपलाय ना व्हिडिओ तर थांबा आणि सबस्क्राईब करा आणि मग बॅकला जावा. बाय.